नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण फसल्यानं गॅस पुरवठा विस्कळीत, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप, विधान भवनाच्या पायऱ्यांवर केलं आंदोलन। महिला वकील मारहाण प्रकरणी सर्किट बेंचमध्ये सुमोटो दाखल याचिकेवर आजच्या सुनावणीला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हजर। जिल्हा पोलीस अधीक्षकांसह बार असोसिएशनला न्यायालयाकडून सुरक्षा उपाययोजनांबाबत सूचना। राष्ट्र उभारणीत डी.वाय. पाटील विद्यापीठाचं मोठं योगदान, दीक्षांत समारंभात जागतिक कीर्तीचे लाईफ कोच डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी यांचे गौरवोद्गार। कोल्हापूर महापालिकेच्या विषय समिती सभापती निवडी संपन्न, परिवहन समिती सभापती निवडीवेळी स्थायी समिती सदस्यांनी केलं मतदान, काँग्रेसचा आक्षेप। आणि आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध, हॉटेल व्यवसायावर परिणाम। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्र सरकारच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणामुळे राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झालाय, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाची स्थिती आहे। त्यामुळे ऊर्जा पुरवठ्याबाबत भारताची चिंता वाढली आहे। जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होणारा परिणाम आता भारतावरही दिसून येऊ लागलाय। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणांमुळे राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। महाविकास आघाडीच्या वतीनं आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या। या आंदोलनात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार भाई जगताप आदी नेते सहभागी झाले होते। राष्ट्र उभारणीत डी.वाय. पाटील विद्यापीठाचं मोठं योगदान आहे, असं प्रतिपादन जागतिक कीर्तीचे लाईफ कोच डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी यांनी केलंय। ते डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या 14व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी 741 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता। भव्य शोभायात्रेनं दीक्षांत समारंभाला सुरुवात करण्यात आली। या समारंभाला जागतिक कीर्तीचे लाईफ कोच डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभाला शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा, विश्वस्त आणि डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांच्यासह एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणि अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य उपस्थित होते। या समारंभात 17 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकानं गौरवण्यात आलं, तर 14 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते PhD प्रदान करण्यात आली। एकूण 741 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। लाईफ इज ब्युटिफुल या विषयावर डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी यांनी आपले विचार मांडले। यामध्ये त्यांनी माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या भेटीवेळी त्यांच्याकडून मिळालेली सकारात्मक ऊर्जा आणि आपल्या गुरुकडून मिळालेला आय कॅन हा संदेश दोन्हीची सांगड घालता आली, तर एक चांगलं, सुखी, समाधानी आणि यशस्वी आयुष्य जगता येईल असा कानमंत्र दिला। तुम्ही किती चांगलं आयुष्य जगता यापेक्षा तुम्ही किती लोकांना चांगलं आयुष्य देताय हे महत्त्वाचं आहे। डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून पाटील कुटुंबीय कित्येकांना एक चांगलं आयुष्य देण्याचं काम करतायत। डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ जागतिक दर्जाचं शिक्षण देत असून राष्ट्र उभारणीत महत्त्वाचं योगदान देत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। I visited the D.Y. Patil group. I felt privileged and more humbled
when Sanjay ji personally drove me to all the entities of DY Patil Group, to the hospital, to the hospitality, that is the 5-star hotel. And I was very impressed when Sanjay ji told me that during the Corona times, the way they served the people of Kolhapur and the surrounding areas. And today when we were sitting together, and when the Honorable Chancellor, Rakesh ji, was explaining us all the happenings in the education society deemed to be university all throughout the year of 2025, Sanjay ji was telling me that the way they help students, meritorious students, but sometimes could not afford the fees or financially they are not that capable of pursuing their courses. And when I heard that 1,76 lakh rupees have been spent as scholarship for educating the student, you are building the country, Sanjay ji. भारत हा तरुणांचा देश आहे. अमेरिकेत सर्व अभ्यासक्रम मिळून दरवर्षी जितके विद्यार्थी पदवी मिळवत आहेत तितके विद्यार्थी आपल्या देशात फक्त अभियांत्रिकीची पदवी घेतात. त्यामुळं भारत हे जगाचं भविष्य आहे. चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. यासाठी स्वतःला अनेक नियम घालून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आणि मोबाईलचं आहे. याचा वापर हा करावाच लागेल, मात्र त्यांचा नियंत्रित आणि चांगल्यासाठी उपयोग करा असा सल्ला त्यांनी दिला. आयुष्यात पैसा सर्व काही नाही, तर माणसं कमवायला शिका. आपल्या कुटुंबाला अधिकाधिक वेळ द्या. जगण्यात नीतिमत्तेला महत्त्व द्या. त्याचबरोबर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे विसरू नका. कुणाच्या तरी चेहऱ्यावरचा आनंद होण्याचा प्रयत्न करा, तरच एक समाधानी आयुष्य जगता येईल असं डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी यांनी सांगितलं. कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांनी विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या विद्यापीठाची निवड करून योग्य निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. इथं घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग देशसेवा आणि समाजाच्या प्रगतीसाठी करा. व्यावसायिक आयुष्यात नेहमी नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सचोटी जपा. सतत शिकत रहा आणि कठोर परिश्रम तसंच चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त करा असं आवाहन त्यांनी केलं आणि सर्व पदवीधारकांना शुभेच्छा दिल्या. कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेकडून मिळालेलं मानांकन, पुरस्कारांची माहिती, विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. DY पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात येणारी आरोग्य सेवा, शांतादेवी मेरिट स्कॉलरशिप, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश अशा विविध घटकांची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. या समारंभाला DY पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी पाटील, DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर AK गुप्ता, DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर मनीष भल्ला, DY पाटील युनिव्हर्सिटी अंबीचे कुलगुरू डॉक्टर शिरीष पाटील, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर BP साबळे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, CHRO श्रीलेखा साटम, रिसर्च डायरेक्टर डॉक्टर PS पाटील, IQACचे संचालक डॉक्टर शिंपा शर्मा, सर्व विभागाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्यात गुटखा आणि तत्सम अंमली पदार्थांची अवैध मार्गाने विक्री, साठा आणि वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर तसंच संबंधित क्षेत्रातील जबाबदार अधिकाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. यावर उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी गुटखा आणि तत्सम अंमली पदार्थांची अवैध मार्गाने विक्री, साठा आणि वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितलं. कारवाई न झाल्यास कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यात मुंबई, ठाणे, पालघर ग्रामीण आणि शहरी भागातील पानपट्टी दुकानांवर गुटखा आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांची सर्रासपणे विक्री होतीये. भिवंडीत काही दिवसांपूर्वी 3 टेम्पोसह 55 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. राज्यात गुटखा आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध साठ्याची वाहतूक होत असून अशा पदार्थांची राज्यात रेल्वे, पानपट्टी, बसस्थानक, कॉलेज अशा सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे विक्री होतीये. याकडे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधलं.
गुटखा आणि तत्सम अंमली पदार्थांची अवैध मार्गाने विक्री, साठा आणि वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर तसंच संबंधित क्षेत्रातील जबाबदार अधिकाऱ्यांवर आत्तापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी भिवंडीसह नाशिक मुंबई महामार्गावरील सोनाळी या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईची कबुली दिली. त्याचबरोबर कोकण विभागात 1 एप्रिल 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत 71 ठिकाणी कारवाई करून 56 इसमांविरुद्ध प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला असल्याचं सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध मार्गाने विक्री, साठा आणि वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा आणि वितरण होत असल्याचं निदर्शनाला आलं तर कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्याचं मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितलं. आरटीई प्रवेशातील 1 किलोमीटरच्या जाचक-अटीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडता येणार आहेत. आता नोंदणीसाठी राज्य शासनानं 18 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ आणखी वाढवून मिळावी अशी मागणी पालक वर्गातून होतीये. तर थकीत रकमेची प्रतिपूर्ती करण्यात यावी अशी मागणी शाळा संस्था चालकांकडून होतीये. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांना सुद्धा खासगी शाळेत शिकता यावं यासाठी आरटीई अंतर्गत 25% जागा आरक्षित ठेवण्यात येतात. राज्य शासनानं 12 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णयानुसार आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी एक नवीन अट घातली होती. यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातीलच शाळा निवडता येईल आणि जास्तीत जास्त 10 शाळांची निवड करता येईल अशी सक्ती करण्यात आली होती. मात्र 1 किलोमीटर परिसरात शाळा उपलब्ध नसल्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील शंकर आत्राम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी होऊन शासनाच्या 1 किलोमीटरच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा जुन्या नियमाप्रमाणे 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळेसाठी अर्ज करता येणार आहे. या स्थगितीमुळे राज्य शासनानं 10 मार्चपर्यंत असलेली अर्ज भरण्याची अंतिम मुदत 18 मार्चपर्यंत वाढवली आहे. असं असलं तरी पालकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे यामध्ये आणखी मुदतवाढ मिळावी अशी मागणी पालकांमधून होतीये. ॲडमिशन घेताना म्हणजे ते ऑनलाईनमध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम एक होता आणि शाळा 1 किलोमीटर परिघातील अजिबात दाखवत नव्हते. 1 किलोमीटरच्या वर शाळा संपूर्ण दाखवत होते आणि ग्रामीण भागात तर अजिबातच नाही आहेत शाळा 1 किलोमीटर परिघात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3 किलोमीटरमध्ये जेवढ्या शाळा आहेत तेच फक्त दाखवतात, बाकीच्या शाळा दाखवत नाहीत. 1 किलोमीटरच्या आतल्या शाळा दाखवतच नाही आहेत सिस्टमला. आणि या ज्या त्यांनी जी मुदत दिली 18 मार्च फॉर्म भरायची, जी नवीन 3 किलोमीटर परिघातील, ती मुदत एक अत्यंत कमी आहे. कारण की ह्या मुदतीत ॲप्लिकेशन एवढे पूर्ण होणे शक्य नाही आहे. त्याला मुदतवाढ करून मिळावी. यावर्षी आरटीई अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 3299 जागांसाठी एकूण 313 शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. आरटीई अंतर्गत सर्वांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं हा मुद्दा रास्त असला तरी शाळा आणि संस्थांची मागील 2 ते 3 वर्षांची कोट्यावधींची बिलं थकीत आहेत. याची प्रतिपूर्ती करण्यात यावी अशी मागणी शाळा आणि संस्था चालकांकडून होतीये. स्वयंअर्थ सहाय्य शाळा चालवताना सर्व खर्च हा विद्यार्थ्यांच्या फीवर अवलंबून असतो. तर सर्व विद्यार्थ्यांना शाळा योग्य त्या सर्व फॅसिलिटीज, उत्तम प्रकारचं शिक्षण आणि सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देते. तो त्याच्यामध्ये शिक्षकांचा पगार आणि इतर खर्च हा सगळा मेळ जर प्रतिपूर्ती वेळेत मिळाली नाही तर थोडं आर्थिक गणित हे संस्थांचं बिघडतं. तर माझी अशी विनंती राहील शासनाला की या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा आणि दरवर्षीची प्रतिपूर्ती ही त्या वर्षी जर मिळाली तर शाळांना आर्थिक जो इम्बॅलन्स होतो आहे त्याच्यामध्ये जरा आम्हाला मदत होईल. तर या दृष्टीने योग्य पावलं उचलावीत आणि निर्णय घ्यावा ही विनंती. धन्यवाद. शासनानं पालक आणि संस्थाचालक या दोघांच्या मागण्यांचा विचार करून यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. तरच आरटीई सारखा मूलभूत हक्क खऱ्या अर्थानं गरजूंपर्यंत पोहोचेल.
मुरगुड कुर्णी दरम्यान वेदगंगा नदीवरील कुर्णी बांधारा कमकुवत झाला असतानाही या बंधाऱ्यावरून धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असल्याचं वृत्त प्रसारित केलं होतं. या वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभागानं सुरक्षिततेच्या कारणावरून या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. वेदगंगा नदीवरील मुरगुड ते कुर्णी दरम्यानच्या बंधाऱ्यावरून मुरगुड शहरात ये जा करणाऱ्या लोकांची वर्दळ असते. हा जवळचा मार्ग असल्यामुळं बहुतांश वाहनधारक या मार्गाचा वापर करतात. या बंधाऱ्याचे पिलर कमकुवत झाल्यामुळं या बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू ठेवणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे या बंधाऱ्याच्या दुरुस्ती करण्यात यावी अशा आशयाचं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केलं होतं. या वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभागानं बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला भराव टाकून बंधारा वाहतुकीसाठी बंद केलाय. बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केल्यामुळं वाहनधारक आता निढोरी गावाकडून मुरगुडकडे जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करतात. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं हा बंधारा अवजड वाहतुकीसाठी बंद केला होता. आता हा बंधारा अधिक धोकादायक बनल्यामुळं दुरुस्तीसाठी बंधाऱ्यावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आली असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलंय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 2022 शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात वाद सुरू झाला. निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर उद्या गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यतालिकेत 40व्या क्रमांकावर ठेवण्यात आलंय. उद्याच्या सुनावणीत दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकले जाऊ शकतात. न्यायालय पुढची तारीख देऊ शकतं किंवा एखादं महत्त्वाचं निरीक्षणही नोंदवू शकतं. त्यामुळं उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी इचलकरंजी महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आजपासून महानगरपालिका कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही मागण्यांबाबत प्रशासनानं दखल घेतली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. इचलकरंजी महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेली ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि इतर आर्थिक लाभ अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत असा आरोप कर्मचारी संघटनेनं केलाय. अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. वैद्यकीय उपचार तसंच दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सुद्धा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संघटनेनं महानगरपालिका कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय. मागण्या पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिलाय. आखाती युद्धामुळे संपूर्ण जगावर ऊर्जा संकट निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं व्यावसायिक कारणांसाठी गॅसचा वापर करण्यावर निर्बंध आणलेत. याचा पहिला फटका हॉटेल व्यवसायाला बसू लागलाय. चपाती नाही, भाकरी नाही, तंदूर रोटीसह शाकाहारी मांसाहारी थाळी मिळेल. डिश मिळणार नाहीत. चायनीज पूर्णपणे बंद. फ्राय पदार्थ मिळणार नाहीत. केंद्र सरकारनं काल व्यावसायिक वापराच्या गॅसवर निर्बंध आणले आणि आज कोल्हापूरमधल्या हॉटेलांमध्ये आज असं चित्र दिसू लागलंय. आखाती युद्धामुळे संपूर्ण जगावर जे ऊर्जा संकट निर्माण झालंय त्याचा परिणाम आता कोल्हापुरात सुद्धा जाणवू लागलाय. व्यावसायिक गॅस वापरावरचे हे निर्बंध कायम राहिले तर हॉटेल व्यवसाय पुढच्या 3-4 दिवसांमध्ये ठप्प होण्याची भीती व्यावसायिकांमधून व्यक्त होतीये. हॉटेल व्यावसायिक ज्या पदार्थांसाठी इंधन म्हणून LPG गॅसचा वापर करावा लागतो ते पदार्थ मेन्यू कार्डमधून कमी करू लागलेत. कोल्हापूरकरांचं मांसाहार प्रेम सर्वश्रुत आहे. कोल्हापूरकरांच्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी शहरातील अनेक हॉटेल सज्ज असतात. मांसाहारामध्ये चिकन, मटण आणि तंदुरी रोटीऐवजी कोल्हापूरकरांना चिकन, मटण, भाकरी हे समीकरण आवडतं. पण आता गॅसशिवाय तंदुरी रोटी तयार करणं शक्य असल्यामुळं हॉटेल व्यावसायिक रोटीलाच प्राधान्य देऊ लागलेत. गॅसचा वापर खूप काटेकोरपणे करण्यावर व्यावसायिक भर देऊ लागले असून गॅस अभावी हॉटेल व्यवसाय पूर्णपणे थंडावण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये स्थायी समितीसह परिवहन आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापतींची निवड करण्यात आली. यावेळी परिवहन समितीच्या निवडीवर काँग्रेसचे सदस्य दुर्वास कदम यांनी आक्षेप घेतला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह परिवहन आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापतींच्या निवड प्रक्रियेला सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या स्वराज्य संस्थापिका ताराराणी सभागृहात सुरुवात झाली. यावेळी समितीचे सर्व सदस्य सभागृहात उपस्थित होते. पहिल्यांदा स्थायी समितीच्या सभापतीसाठी मतदान होऊन सभापतीपदी भाजपच्या विशाल शिराळे यांची निवड झाली. त्यानंतर परिवहन समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाच्या सत्यजित जाधव यांची, तर महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाच्या कौसर बागवान यांची निवड करण्यात आली. दरम्यान परिवहन समितीच्या सभापतींच्या निवडीवेळी स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे यांनी मतदान केल्यानं वाद निर्माण झाला. स्थायी समितीचे सभापती पदसिद्ध सदस्य असतात, मात्र त्यांना मतदान करण्याची कायद्यात तरतूद नसतानाही त्यांनी मतदान केल्याचा आक्षेप काँग्रेसचे सदस्य दुर्वास कदम यांनी आक्षेप घेतला असल्याचं विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी सांगितलं. त्यामध्ये परिवहन सभापती निवडणुकीच्या मध्ये परिवहन समितीच्या बरोबरीनं पहिल्यांदा स्थायी सभापतीची निवड झाली आणि त्या स्थायी सभापतींचं मतदान आज परिवहन सभापतीला घेण्यात आलं. या बाबतीमध्ये परिवहन सभापती समितीला स्थायी सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात, यामध्ये काही शंका नाही. पण त्यांना मताचा अधिकार आहे का, असा आमचे परिवहन समिती सदस्य दुर्वास बापू कदम यांनी आक्षेप घेतला त्या निवडीच्या दरम्यान. त्यावेळी त्यांना आज सांगण्यात आलं की प्रकरण 25 महापालिका अधिनियम प्रकरण 25 पोट कलम 2 अन्वये त्यांना अधिकार देता येतो. पण त्याची पूर्ण वाचन करण्याच्या वेळी आलं त्यावेळी त्या कलममध्ये कुठेही स्वयंस्पष्ट असं उल्लेख नाही आहे की स्थायी सभापतींनी परिवहन सभापतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करावं. पदसिद्ध सदस्य आहेत ते, पण त्यांना मताचा अधिकार आहे असा कुठेही उल्लेख नाही आहे. समिती सभापतीची 12 सदस्य जे निवडले जातात त्यातूनच व्हावी असं प्रकरण 25 कलम 2 मध्ये उल्लेख आहे. म्हणून त्याचा आक्षेप म्हणून आम्ही आज पीठासन अधिकारी श्री संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी साहेब, नगर सचिव सुनील बिद्रे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना सहाय्य म्हणून जे इथले कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र अडसूळ यांच्या समोर आम्ही निवेदन दिले आणि त्यांच्याकडे खुलासा मागितला. तर त्यांना खुलासा काय करता येणार, त्याची तरतूद दाखवता येणार. तर त्यांनी आम्हाला सांगितलं याच्यावर आम्ही लिगल ओपिनियन घेतो, एकाला 2 वकिलांचं घेतो आणि तुम्हाला 2 दिवसात देतो. निवडणूक 8 आणि विरुद्ध 5 झाली, तशी बलाबल प्रमाणे महायुतीकडे 7 आणि आमच्याकडे 5 अशीच व्हायला पाहिजे. 8वं मतदान आलं हे आमचा आक्षेप एवढ्यासाठी जर स्थायी सभापतींना मतदानाचा अधिकार जर तरतूद असेल हे त्यांनी जर दाखवलं तर इथून पुढच्या काळात पण ती तशीच राहावी, यासाठी आमचं हे निवेदन आणि त्याचा खुलासा घेणार आहे. निवडीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांचं महापौर समितीचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आलं. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथं कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. सेवार्थ आयडी नसल्यानं कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्तीच झालेली नाही. परिणामी तब्बल 21 वाड्या वस्त्यांमधील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. प्रशासनानं तात्काळ कर्मचारी भरती करावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा वंचित बहुजन आघाडीनं दिलाय. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली आणि परिसरातील 21 वाड्या वस्त्यांवरील लोकांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी खर्चून प्रशस्त प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली आहे. मात्र ही इमारत उभी असली तरी पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे या आरोग्य केंद्राचा उपयोग लोकांना होत नाही. सध्या 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी स्थानिकांच्या तक्रारींनंतर दुसरीकडे सेवेत पाठवण्यात आला असून संपूर्ण आरोग्य सेवेचा भार एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर पडलाय. कर्मचारी आणि आरोग्य सेवकांची कमतरता असल्यानं कोट्यवधींच्या खर्चातून उभारलेलं हे आरोग्य केंद्र अक्षरशः धूळ खात उभं आहे. त्यामुळे स्थानिकातून नाराजी व्यक्त होतीये. बांधलेला आहे, जवळपास 10 कोटी रुपये खर्च करून बांधलेला आहे. पण 10 कोटी रुपये खर्च करून बांधलेला असून सुद्धा ह्या एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये एकही अधिकारी किंवा आरोग्य अधिकारी आजपर्यंत इथं कुठं आम्हाला दिसलेला नाही. सर्पदंश असेल किंवा डिलिव्हरीचा
प्रसंग असेल, याच्यावर ज्या हे होत्यात उपचार जे होत्यात त्या उपचाराच्या दृष्टीनं आजपर्यंत कुठलाही इतर डॉक्टर त्या ह्याच्यातला नाही आहे, उपलब्ध नाही आहे. मग हे जे 10 कोटी रुपयाचं जे निधी जे लागलेला आहे हे कशासाठी आणि आजपर्यंत ह्याला स्थगिती का दिली किंवा ह्याच्यात अजून पदाधिकारी हे का भरलेले नाहीत, एक आरोग्य अधिकारी का भरलेले नाहीत किंवा स्टाफ का भरलेला नाही याची माहिती आम्ही घेतो आहे. जर पूर्ण हे झाला नाही, अंमलबजावणी जर झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगानं मी स्वतः तालुका महासचिव हे जर तात्काळ जर ह्याचा जर निर्णय जर लागला नाही तर आंदोलनाचा इशारा मी स्वतः देतो. दरम्यान या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर शेटे यांच्याशी आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी म्हासुर्ली आरोग्य केंद्राला अद्याप सेवार्थ ID मिळालेला नसल्यामुळं कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेली नाहीत असं सांगितलं. मात्र लोकांना सेवा मिळावी म्हणून इतर ठिकाणचे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात इथं सेवेसाठी पाठवले जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर NP पिंपळे यांनी लवकरच या आरोग्य केंद्रासाठी सर्व स्टाफ उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन दिलंय. हा परिसर दुर्गम असल्यानं परिसरातील 21 वाड्या वस्त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनानं तत्परता दाखवणं गरजेचं आहे. S न्यूजसाठी नामदेव कुसाळे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल नवीन रिक्षा परवाने देण्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय. ही स्थगिती देताना परिवहन मंत्र्यांनी रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात होणारी वाढ ही कारणं दिली आहेत. कोल्हापूर जिल्हा 3 आसनी रिक्षा संघटनेनं ही कारणं हास्यास्पद असून कोल्हापूरला ही दोन्ही कारणं लागू होतात का असा सवाल प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना विचारलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल राज्यभरात रिक्षांना नवे परवाने द्यायला स्थगिती दिली आहे. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात होणारी वाढ रोखण्यासाठी रिक्षा परवान्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्हा 3 आसनी रिक्षा संघटनेनं या निर्णयावर काही प्रश्न उपस्थित केलेत. नवे परवाने देणं थांबलं तर रिक्षा व्यवसायातून होणाऱ्या रोजगार निर्मितीचं काय होणार? वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला फक्त रिक्षाच कारणीभूत आहेत का? अन्य वाहनांमुळे प्रदूषण आणि वाहतूक कोंडी होत नाही का? असे प्रश्न उपस्थित करत संघटनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी संघटनेचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी राज्यातल्या काही शहरांमध्ये रिक्षांमुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण होत असेल, पण कोल्हापुरात तशी परिस्थिती आहे का? परिवहन विभागानं त्या संदर्भात काही माहिती घेऊन निरीक्षणं राज्य सरकारला पाठवली आहेत का? कोल्हापूर शहराचा विचार केला तर शहरांतर्गत वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली KMT सेवा रात्री बंद झाल्यानंतर प्रवाशांना वाहतुकीसाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे? वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा निकष कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रिक्षांचं प्रमाणच कमी, तिथं लागू होतो का? अशा प्रश्नांचा भडीमार प्रादेशिक परिवहन अधिकारी भोर यांच्यावर केला. यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी नवे परवाने स्थगितीचा निर्णय फक्त कोल्हापूरसाठी नाही तर संपूर्ण राज्यासाठी असल्याचं सांगितलं. या संदर्भात कोल्हापूर जिल्हा 3 आसनी रिक्षा संघटनेच्या भावना आपण परिवहन आयुक्तांपर्यंत पोहोचवू असं त्यांनी सांगितलं. यावेळी संघटनेनं वाहतूक कोंडी आणि प्रदूषण ही कारणं कोल्हापूरच्या रिक्षा व्यवसायाला लागू होत नसतील तर कोल्हापुरातील रिक्षा परवाने देण्याची प्रक्रिया स्थगित करू नये अशी मागणी केली आहे. निवेदन सादर करताना ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, सुभाष शेटे, ईश्वर चन्नी, अविनाश दिंडे, विजय गायकवाड, नरेंद्र पाटील, राकेश गायकवाड, राजेंद्र थोरावडे आदी उपस्थित होते. राज्यात कार्यरत असलेले ड्रग्ज कारखाने हे राजकीय आश्रयाशिवाय चालू शकणार नाहीत. यामुळे राज्याची अवस्था ड्रग कॅपिटल अशी झाली असून याला आळा घालण्यासाठी या कारखान्यांना साहित्य पुरवणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. खात्याअंतर्गत चॉईस पोस्टिंग, अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्समधील रिक्त पदं ताबडतोब भरावीत अशा सूचनाही आमदार सतेज पाटील यांनी केल्या. दुर्दैवानं देशाचं ड्रग कॅपिटल व्हायला लागले का अशी अवस्था महाराष्ट्राची. जिल्हा पोलीस प्रमुख तिथले जबाबदारी घेतल्यानंतर त्याला चॉईस पोस्टिंगचा अधिकार आहे. त्याला चॉईस पोस्टिंग ते करा, मग कारवाई या ठिकाणी होतील. अधिकारी देखील स्वतःहून जातील. 346 मध्ये 200 भरलेले आहेत तुम्ही, 146 त्या ठिकाणी रिक्त आहेत पोस्ट. यामध्ये ह्याला खरं बळ द्यायचं असेल, मी कौतुक आहे या ANTFचं, कारण की ते झाल्यावर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 800-900 कोटी रुपयाचे ड्रग्ज जप्त केलेत, माझी आकडेवारी बरोबर असेल तर.
म्हणजे त्यांची कारवाई चांगली झाली आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही त्यांना बळ देणार नाही, त्यांना लागणारा रिसोर्सेस हा महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशन मधून तुम्ही देणार नाही, तोपर्यंत हा मिनान्स या ठिकाणी संपणार नाही. आणि ज्या पद्धतीनं आता शशीभाऊ म्हणले की मोकोका, माझं म्हणणं आहे सभापती महोदय की या 14 कारखान्यामध्ये MD तयार कसं होतं, केमिकल्स या ठिकाणी वापरले जातात, सॉल्व्हंट वापरले जातात, कुठून येतात. तर माझी स्पेसिफिक मागणी या मागला आहे, तुम्ही कारखान्यावर कारवाई केली, त्यांना केमिकल सप्लाय करणाऱ्यांच्यावर मोकोका लावा. महायुती सरकारनं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील विविध समाज घटकांसाठी कल्याणकारी महामेळाची घोषणा केल्यात. यामध्ये ब्राह्मण समाजासाठीच्या परशुराम आर्थिक विकास महामेळाचाही समावेश आहे. महामंडळाची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात या महामंडळाचा कोणताही लाभ समाज घटकांना झालेला नाही. त्यामुळे सरकारनं ब्राह्मण समाजाची फसवणूक केली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मकरंद कुलकर्णी यांनी केलाय. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. महायुती सरकारनं निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी विविध समाज घटकांना खुश करण्यासाठी महामंडळाच्या घोषणांचा सपाटा लावलाय. परंतु प्रत्यक्षात या महामंडळांचा लाभच मिळत नाही हे वास्तव असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मकरंद कुलकर्णी यांनी सांगितलं. अन्य काही समाज घटकांसाठीच्या महामंडळांप्रमाणेच ब्राह्मण समाजासाठीचं परशुराम आर्थिक विकास महामंडळ कागदावरच असल्याचं सांगत मकरंद कुलकर्णी यांनी या महामंडळाचा वरातीमागून घोडे हा प्रवास कसा झाला हे पत्रकार बैठकीत सांगितलं. युती सरकारनं निवडणुकीपूर्वी लेकुरे झाली उदंड याप्रमाणे महामंडळं घोषित केली. ती इतकी महामंडळं घोषित केली की त्यांना आज काम करता येणार झालं. एक प्रकारे ते निवडून आले आणि आज परिस्थिती अशी आहे की त्या महामंडळाला द्यायला यांच्याकडे पैसेच नाहीत. म्हणजे ही चक्क फसवणूक आहे. एक त्याचं उदाहरण छोटंसं देतो. परशुराम आर्थिक विकास महामंडळाची 14 डिसेंबर 2023ला घोषणा झाली. घोषणा करताना 50 कोटी मंजूर केले. अध्यक्ष महामंडळ स्थापन व्हायच्याच आधी 14 ऑक्टोबरला अध्यक्ष डिक्लेअर झाला 2024ला. 1 मेला 2025ला महामंडळ स्थापन नसताना महामंडळाचं कार्यालयाचं उद्घाटन झालं. 3 ऑक्टोबर 2025ला महामंडळ स्थापन झालं आणि आर्थिक प्रोव्हिजन केली. 50 कोटीची घोषणा दिले, 10 कोटी आर्थिक प्रोव्हिजन आणि रिवाईज बजेटमध्ये दिले 7 कोटी. आणि महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ अजूनही एकाही लाभार्थ्याला झालेला नाही. महामंडळ कंत्राटी कामगारांच्या भरवशावर आहे. तर ब्राह्मण समाजासह खुल्या गटाच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या अमृत संस्थेची अवस्था सुद्धा अशीच असल्याचा आरोप मकरंद कुलकर्णी यांनी केलाय. मंत्रिमंडळानं व्याज परतावा योजना डिक्लेअर केली आणि त्याच्यात फक्त 50 लाभार्थ्यांना मंजुरी दिली. म्हणजे पर लाभार्थी मोठामोठी 2 लाख रुपये, म्हणजे 50 म्हणजे 1 कोटी रुपये फक्त दिले. आणि आज 11 मार्च आहे. गेल्या आठवड्यात त्याचा फक्त अर्ज वितरित करण्यात आला आणि त्याची जाहिरातबाजी केली. प्रत्यक्षात आज गेल्या 2 वर्षात एकही लाभार्थी नाही. आजची परिस्थिती आहे. ही फसवणूकच आहे. तसंच अमृत महामंडळ आहे. अमृत महामंडळ 4 वर्ष स्थापन झालं. त्या 4 वर्षामध्ये आजपर्यंत ब्राह्मण समाजातला किंवा खुल्या प्रवर्गातील किती लोकांना लाभ झाला याचा लाभ नाही, याची माहिती नाही. तिथले अधिकारी मुजोरपणे काम करत आहेत आणि या दोन्ही महामंडळावरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती लोक भरलेले आहेत. यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय? त्यांनी जर गैरव्यवहार केला, गैरकारभार केला, चुकीच्या गोष्टी केल्या तर याची जबाबदारी कोण घेणार? आणि दुसरं, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा अजून आकृती बंद तयार नाही. आकृती बंद तयार नाही तर तुमच्याकडे माणसं नाहीत, कर्मचारी नाहीत. नुसतंच घोषित कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती माणसं घ्यायची, काम करायची, गावोगावी माणसांना सांगायचं, गावोगावी लोक फिरत आहेत की आम्ही तुम्हाला ह्या महामंडळातनं कर्ज मंजूर करून देतो, अमृत बंद करून. महायुती सरकारनं महामंडळ आणि अमृत संस्थांच्या स्थापनेचा केवळ गाजावाजा करत ब्राह्मण समाजाची फसवणूक केली आहे असा आरोप कुलकर्णी यांनी केलाय. फसवणुकीचा प्रकार आहे आणि सातत्यानं श्रेयवाद घ्यायला सगळे पुढे आहेत. सत्कार हार सगळे स्वीकारायला तयार आहेत. खरी शोकांतिका ही आहे की याच्यावरती कोणी आवाज उठवायला तयार नाही, कोणी बोलत नाही. शासनाच्या या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन संवाद साधत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा समाजामध्ये निर्माण होत असलेली नाराजी अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा इशारा या पत्रकार बैठकीद्वारे देण्यात आलाय. यावेळी धनंजय कुलकर्णी, श्रीकांत जोशी, ईश्वर दीक्षित, सूरज कुलकर्णी, प्रदीप आष्टेकर, राजेश आडके, कमलाकर देशपांडे आदी उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत कोल्हापूर शहर पथविक्रेता समिती अधिसूचित करावी अशी विनंती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधान परिषदेत केली. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे 2 वर्षांपासून प्रलंबित आहे. ही माहिती अधिसूचित करण्यासाठी विलंब होत असल्यानं फेरीवाला धोरण तयार करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे निवडून आलेल्या 8 सदस्यांसह 20 सदस्यांची समिती तात्काळ अधिसूचित करावी अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. शासनाच्या निर्देशानुसार कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं 2024 मध्ये पथ विक्रेता समिती गठीत करण्याकामी निवडणुका होऊन महाराष्ट्र पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व अधिनियमातील तरतुदीनुसार निवडून आलेल्या 8 सदस्यांसह गठीत करण्यात आलेल्या एकूण 20 सदस्यांची समिती अधिसूचित करण्याकामी विलंब झालेला आहे. सभापती महोदय, निवडणुका होऊन 2 वर्ष झाला हा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे या ठिकाणी पडलेला आहे. या समितीच अधिसूचित करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनास फेरीवाला धोरण निश्चित करण्यात अडचणी व्हायला लागलेत. 2 वर्ष झाला हा प्रस्ताव शासनाकडे आहे. त्यामुळे शहराचं व्यापक हित बघता ताबडतोब त्याला या ठिकाणी समिती अधिसूचित करावी अशी. राधानगरी तालुक्यातील म्हासुली परिसरात आज दुपारी लागलेल्या वणव्यात वनसंपदेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप करत स्थानिकांनी संताप व्यक्त केला. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथल्या प्रादेशिक वन विभागाच्या हद्दीत असलेल्या ऑस्ट्रेलियन बाभळ वृक्षाच्या जंगलाला आज दुपारी अचानक वणवा लागला. बाजारीच्या धनगरवाडा परिसरातील या जंगलात लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक झाली. या वनाशेजारी असलेल्या काही शेतकऱ्यांच्या वैरणीच्या साठ्यांचंही नुकसान झालंय. आज वणवा आला, तिकडं वाऱ्यानं इकडं निघून आला आणि 2 शेतकऱ्यांच्या वळ्या पेटल्या, कवळं पेटली आणि तरवा पेटला. इकडं वणवा आला, वन यांनी सोडलेला वन रानात. आग विझवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले, मात्र कोणतीही साधन सामग्री नसल्यानं आग आटोक्यात आणण्यात अडचणी निर्माण झाल्या. काही स्थानिकांनी वन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हा समन्वयक रवींद्र पाटील यांनी कार्यकर्त्यांसह आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्यानं प्रयत्न अपुरे पडले. वन विभागाच्या या अनास्थेबद्दल नाराजी व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक रवींद्र पाटील यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिलाय. परिक्षेत्रामध्ये सकाळपासून या फॉरेस्टच्या जंगलाला आग लागलेली आहे. दिवसा आग लागलेली असून सुद्धा एकही वन कर्मचारी इकडे फिरकलेला नाही. आम्ही स्थानिक लोकांनी वणवा विझवायचा प्रयत्न केला, पण ते आमच्या हातात राहिलेली गोष्ट नाही. ह्या वणव्यानं पलीकडे शेतकऱ्यांच्या सुद्धा 3-4 गवताच्या गंजी जळून खाक झालेल्या आहेत आणि शासन या वनावर इतका कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असताना जर या निसर्ग संपन्न वनाला वाचवायचा थोडा जरी प्रयत्न होत नसेल तर हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि सरकारी कर्मचाऱ्यांना, वन कर्मचाऱ्यांना अशी आमची ताकीद आहे, जर हे दिवसाढवळ्या अशी वनं जळत असतील तर मग तुमच्यावर कोणत्या प्रकारे जर वनं अशी पेटत असतील आणि जर तुम्ही इकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्यावर कारवाई का होऊ नये यासाठी आम्ही लढा उभा करू. आणि पद्धतीनं जर वनांचं नुकसान झालं तर आम्ही फॉरेस्ट खात्याला अजिबात थारा देणार नाही. या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाचा अधीक्षक आणि अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारा विलास शामराव साळोखे याला 2,000 रुपयांची लाच घेताना मंगळवारी रंगेहात पकडण्यात आलं. न्यायालयानं त्याला आज 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाचे अधीक्षक तसेच अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे विलास शामराव साळोखे यांनी लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंगळवारी अटक केली. साळोखे यानं लाचेची ही रक्कम आपल्या दुचाकीला लावलेल्या पिशवीत ठेवली होती, त्यामुळे दुचाकी आणि पिशवी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा साळोखे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात महिला वकिलाला झालेल्या मारहाणीची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं गंभीर दखल घेत आज जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं पोलीस अधीक्षकांसह कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनला न्यायालय परिसर आणि वकिलांच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्यात. या प्रकरणी 26 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात घडलेल्या महिला वकील मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणीसाठी न्यायालयानं जिल्हा पोलीस अधीक्षकांना हजर राहण्याचा आदेश दिला होता. परंतु आज दुपारी 2:30 वाजता न्यायमूर्ती MJ जमादार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. त्यावेळी शहर DYSP प्रिया पाटील आणि शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके हजर होते. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सुनावणीला उपस्थित नसल्यानं न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी न्यायाधीशांनी घटना घडली त्या दिवशी जिल्हा न्यायालय परिसरात अपुरे पोलीस कर्मचारी तैनात असल्याचं तसंच पोलीस अधीक्षकांनी हा मुद्दा गांभीर्यानं घेतला नसल्याचं निरीक्षण नोंदवलं. उच्च न्यायालयात अशा प्रकारची वागणूक सहन केली जाणार नाही असं स्पष्ट करत जिल्हा पोलीस अधीक्षक जनतेला उत्तरदायी असल्याचंही नमूद केलं. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनावणीला हजर नसल्यामुळं त्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल नोटीस बजावू असा इशाराही न्यायाधीशांनी दिला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लेखी स्वरूपात बिनशर्त माफी मागावी आणि 4 वाजेपर्यंत न्यायालयात हजर राहावं असा आदेश खंडपीठानं दिला. यानंतर दुपारी 4 वाजता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी बिनशर्त माफीनामा सादर केला. यावेळी त्यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती दिली. यापूर्वी 42 पोलीस कर्मचारी होते, त्यामध्ये वाढ करून 58 कर्मचारी तैनात करण्यात आले असून त्यामध्ये 1 पोलीस उपअधीक्षक आणि 1 फौजदार यांचा समावेश करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी न्यायाधीशांनी जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही जिल्हा न्यायाधीशांबरोबरच्या वर्तनाबद्दल सुनावलं. बार असोसिएशननं समिती नेमून घटनेचा सविस्तर अहवाल आजच 1 तासाच्या आत सादर करावा असा आदेश देतानाच न्यायाधीशांनी न्यायालयात CCTV मुख्य सरकारी वकील नेहा भिडे यांना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 26 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजता होणार असून त्यावेळी न्यायालय परिसरातील सुरक्षेबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यतिथी उत्सव समितीच्या वतीनं कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या स्मारकाच्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून केला. याप्रसंगी उत्सव कमिटीचे ओंकार शिंदे, संतोष आयरे, ओंकार पाटील, मानसिंग पाटील, विजय पाटील, समरजित पाटील, संदीप पाटील, योगेश केसरकर, गौरव शिपुगडे, नितीन मुधाळे आदींसह सर्व शिवशंभू भक्त उपस्थित होते. हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावरून 1800 फूट खोल रॅपलिंग करत कोल्हापूर माहेरवाशीन नुपूर मटकर यांनी लक्षवेधी कामगिरी नोंदवली आहे. त्यांनी नऊवारी साडी परिधान करून केलेल्या रॅपलिंगचं विशेष कौतुक होतंय. कोल्हापुरातील संभाजीनगरमधल्या नुपूर चोडणकर या लग्नानंतर नुपूर अक्षय मटकर झाल्या. सध्या त्या सावंतवाडीत स्थायिक आहेत. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं गडकोटांच्या भटकंतीला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी अनेक गडकोटांच्या मोहिमा यशस्वी केल्यात. 1 मार्च 2026 रोजी हरिश्चंद्र गडावरील 1800 फूट खोल असलेल्या कोकण कडा त्या रॅपलिंग करत उतरल्या. विशेष म्हणजे नऊवारी साडी परिधान करून त्यांनी हे रॅपलिंग केले. आत्तापर्यंत नुपूर यांनी भैरवगड, वजीर सुळका, नागफणी, अलंग मदन कोलंग, साल्हेर, गोरखगड, कोकणकडा, वासोटा यावरही चढाई केली आहे. पन्हाळगड ते पावनखिंड हा सुमारे 53 किलोमीटर अंतराच्या ऐतिहासिक मार्गावर 5 वेळा पदभ्रमंती केली आहे. पन्हाळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी पंचायत समिती सभागृहात मंगळवारी विशेष सभा झाली. यामध्ये सभापती म्हणून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र पाटील आणि उपसभापती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.
नुकत्याच पार पडलेल्या पन्हाळा पंचायत समितीच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे 4, शिवसेना शिंदे गटाचे 4, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी झाले. काल पार पडलेल्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं एकत्र येत सत्ता स्थापन केली. सभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून कळे पंचायत समिती गणातून विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र पाटील, तर उपसभापतीपदी माले पंचायत गणातून विजयी झालेल्या भारती पाटील यांनी अर्ज दाखल केले. या 2 पदांसाठी दोघांचेच अर्ज दाखल झाल्यानं रवींद्र पाटील यांची सभापतीपदी आणि भारती पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी जाहीर केलं. निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. यावेळी नायब तहसीलदार संजय वळवी, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, गोकुळचे संचालक अजित नरके, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर जयंत पाटील, भगवानराव पाटील, पूजा पाटील, वर्षाराणी पाटील, पंचायत समिती सदस्या अलका काळे, अण्णासाहेब गायकवाड, माणिक पाटील, दत्तात्रय खोत, उज्ज्वला सासणे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नरेंद्र सरेंडरचा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल. भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस पेट्रोलवर चर्चेची मागणी. सर्वोच्च न्यायालयानं हरीश राणा यांना दिली इच्छामरणाची परवानगी. देशातील पहिलंच प्रकरण. राणा 12 वर्षांपासून आहेत कोमात. सभागृह जत्रा नाही, इथं नियमानुसारच बोलावं लागेल. अमित शहांचा विरोधकांवर हल्ला. महायुतीनं आतापर्यंत तब्बल 1 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं. शरद पवार गटाचा हल्लाबोल. थट्टा मस्करी जीवावर बेतली. पुण्यात किरकोळ वादातून मित्रांचाच खून. पोलिसांकडून 4घांना अटक. राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर श्री शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी पंचांशी केलेल्या गैरवर्तनाची केएसएनं गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार श्री शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू निखिल कदम याला चालू वर्षाच्या फुटबॉल हंगामात केएसएच्या मान्यतेनं होणाऱ्या 3 बाद पद्धतीच्या स्पर्धा खेळण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आलाय. तसंच रोहन अडनाईक, विशाल पाटील, संकेत नितीन साळोखे आणि करण चव्हाण बंद्रे यांच्यासह टीम ऑफिशियल्स संतोष पवार, शिवतेज खराडे यांना कडक समज देण्यात आली आहे. शाहू स्टेडियमवर राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत 7 मार्चला श्री शिवाजी तरुण मंडळ आणि पीटीएम यांच्यात अंतिम सामना झाला. हा सामना संपल्यानंतर श्री शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी पंचांशी गैरवर्तन केलं होतं. या प्रकाराची केएसएनं गंभीर दखल घेतली आहे. केएसएनं श्री शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू निखिल कदम याला चालू वर्षाच्या फुटबॉल हंगामात केएसएच्या मान्यतेनं होणाऱ्या 3 बाद पद्धतीच्या स्पर्धा खेळण्यासाठी प्रतिबंध घातलेत. तसंच रोहन अडनाईक, विशाल पाटील, संकेत नितीन साळोखे आणि करण चव्हाण बंद्रे यांच्यासह टीम ऑफिशियल्स संतोष पवार, शिवतेज खराडे यांना कडक समज देण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यातील काखे इथं शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरणला याबाबत निवेदन देण्यात आलं असून याबाबत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. पन्हाळा तालुक्यातील काखे गावात बिबट्याचा वावर आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 20 शेळ्या मृत्युमुखी पडल्यात. वारणा नदीकाठावर गावातील महिलांना बिबट्या दिसल्यापासून ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. बिबट्याचा वावर वाढल्यानं शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी जायला धजावत नाहीत. त्यामुळे शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काके गावामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये बिबट्यानं धुमाकाळ घातलेला आहे. 10-12 दिवसापूर्वी काकेगावच्या कोडोली लगत हद्दीमध्ये शेळ्यांच्यावर पण हल्ला बिबट्याने केलेला आहे. बिबट्याचा वावर असल्यामुळे संध्याकाळचे पाणी पाजा जायला शेतकऱ्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. म्हणून आमची MSCBला विनंती आहे की काके गावाला आमच्या जे संध्याकाळची लाईट आहे ते कायमस्वरूपी दिवसभर लाईट द्यावी, ही त्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्यांनी जर ह्याचा पाठपुरावा नाही केला
तर 13 तारखेनंतर आम्ही इथं साखळी उपोषणाला आणि हलगी वादन नाद हा उपोषण करणार आहोत, याची त्यांनी दखल घ्यावी. शेतकऱ्यांच्या वतीनं महावितरणला याबाबतचं निवेदन देण्यात आलं असून याबाबत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडू असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण फसल्यानं गॅस पुरवठा विस्कळीत, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप, विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलं आंदोलन. महिला वकील मारहाण प्रकरणी सर्किट बेंचमध्ये सुमोटो दाखल याचिकेवर आजच्या सुनावणीला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हजर. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह बार असोसिएशनला न्यायालयाकडून सुरक्षा उपाययोजनांबाबत सूचना. राष्ट्र उभारणीत डी.वाय. पाटील विद्यापीठाचं मोठं योगदान, दीक्षांत समारंभात जागतिक कीर्तीचे लाईफ कोच डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी यांचे गौरवोद्गार. कोल्हापूर महापालिकेच्या विषय समिती सभापती निवडी संपन्न, परिवहन समिती सभापती निवडीवेळी स्थायी समिती सदस्यांनी केलं मतदान, काँग्रेसचा आक्षेप. आणि आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध, हॉटेल व्यवसायावर परिणाम. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.